मी वीणा आजपासून पूर्ण आठवड्यासाठी ब्लॉग चालू करते कारण माझ्या कॉलेजचा कल्चरल वीक सुरू आहे. आज आहे क्रोमा म्हणजे कलर पॅलेट डे. तर काय आहे ना, प्रत्येक डिपार्टमेंटला एक एक कलर दिलाय आणि त्या त्या कलरचे कपडे सगळ्यांनी घालून यायचे. तर माझ्या डिपार्टमेंटला ना पिंक कलर मिळालाय. तर पटकन रेडी होऊन कॉलेजला जाऊया. टाडा, मी आहे ना रेडी झालीये. मी ना हा पिंक कुर्ता आणि बूटकट जीन्स घातलीये. आता आपल्याला बघायचं आपल्या सगळ्या फ्रेंड्सनी पिंक कलरचे कपडे घातलेत का. चला कॉलेजला जाऊया. गाईज फायनली एक बकरा ज्याने पिंक घातलंय सापडला. आई खूप लोकांनी घातलं. तू बोललीस घाबरतात तुला. तेच तिने पण घातलंय पिंक. गाईज ही पूर्णपणे पिंक आली आहे. डेडिकेटेड क्लिप पण पिंक. नाईस. बाय बाय. गाईज मी पिंक घालून आली आहे. आता माझा क्लास बघा. एवढं सांगून पण लोक पिंक नाही घालूयात. मला या क्लासला रागच येतो. आमचा क्लास रिकामा झालाय पण आता मी फोटो काढायला सांगणार सगळ्यांना. ए सब लोग एक साथ आ जाओ, फोटो निकालना है. इधर लगा. अरे थांब ना पार्थ, थांब. जा इकडे. घटिया क्लास भेटलाय मला. थँक्स ब्रो, थँक्स. आउट आउट देतो. व्हेरी नाईस. वेदांत येवले माय फ्रेंड फ्रॉम पुणे. इथे येऊन उभा राहा यांच्या मागे. येडी लोक आहेत खरंच. 2, 3. आता मी आली आहे सुंदर जागेवरती सुंदर फोटो काढण्यासाठी माझी सुंदर मैत्रिणी सोबत. We are with Govind, coverage head of PC Council. माझे फोटो काढशील आज. डेकोरेशन मस्त आहे. आम्ही तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. छान दिसतंय ना. घेतला मी व्हिडिओ. मी दाखवतो बघ. असं मस्त लाईट मध्ये मस्त वाटतंय ना. छान मस्त पताका लावलाय कल्चरली जे आहे. नाव पण लागणार. अरे आमचा टेक्निकल सेक्रेटरी पण आलाय. या साईडला ये. आता दिसतंय आता. हो मी अजून पण लावलाय. सकाळी सकाळी बघितलं तर बरोबर. बघितला नाही मी लास्ट बेंच. असं नाही करायचं. फॅकल्टीला टाकायचं माहित नाही. चालेल चालेल. टेक्निकल सेक्रेटरी आणि कव्हरेज हेड. बाय बाय. सगळीकडे आपलं रिक्रॉसचं यांचं प्रमोशन नुसतं. बनवले मी कपडे छान. हा गार्गीचा कोणता डिपार्टमेंट? गार्गी डिपार्टमेंट EXTC चा ब्लॅक कलर आहे. सो गार्गी ब्लॅक. हम लोग और जिससे करती हूँ मिन्नतें बार-बार कैसे ऐसे. गुड मॉर्निंग गाईज. हा आहे दिवस दुसरा. आज आहे गँग डे. आजसाठी मी एक्साइटेड आहे कारण आज आमचा गँग असं मस्त युनिक काहीतरी करून येणार आहे. युनिक असेल की नाही आय डोंट नो, बट मला वाटतं ते युनिक असेल. तर त्याच्या आधी आमचा पीटीचा प्रॅक्टिकल आहे. आय नो तुम्ही बोलायच्या आधी गेल्या वेळेस माईकचा इश्यू झाल्यामुळे आवाज नव्हता आला, पण मी आज माईक सकाळपासून चार्ज करून ठेवलाय त्यामुळे इश्यूच येत नाही. त्यामुळे माईकचा इश्यू नाही होणार. आज मस्तपैकी आवाज येणार आहे आणि आज मी विचारणार पण आहे सगळ्यांना. आज घाई असते थोडी कारण लेक्चर्स असतात पीटीच्या नंतर. गेल्या वेळेस तसं नव्हतं. गेल्या वेळेस यांना 5ला सुटलेलो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट घरी गेलो. पण आज यांना 9 ते 10 आणि 10च्या नंतर पूर्ण दिवस कॉलेज पण. तर मला थोडी घाई होईल पण मी ट्राय करेन सगळ्यांना विचारायचं की कसं झालं पीटीचं सेशन. तर तुम्ही नक्की ऐका. जे गेल्या वेळेस बोलले होते पण त्याचा आवाज नाही आला त्यांना आज पण परत विचारूया. ठीक आहे चला आता कॉलेजला जाऊया. थकले 9 ते 11 प्रॅक्टिकल. फायनली फीचर का चालू आहे. मी विनर आहे आजच्या शटल रनचा. मी आम्ही जिंकले. हा लॅब होतं. तुझं पण लॅब होतं ना. आमचं लॅब होतं आणि आता याचीच वाट बघत होतो की कधी वाटेला जाणार आम्ही आणि कधी यायची लॅब कॅन्सल होणार.
आम्ही चेंज करतो आणि एसी मध्ये असं डायरेक्ट पण एसी मध्ये बरोबर नाही रे. पण आपल्या अटेंडन्स भेटेल का दोन्ही लेक्चर्सची? भेटणार नाही भेटली तर आपलं सीआर सोबतच आहे. मी आवाज उठवणार. जाम दमलो, खरंच दमलो. एवढं कळलं आम्ही जिंकलेलो आहे, ही हारलेली आहे, यांची टीम हारलेली भाई आहे, आमची काय जिंकलेली माझ्या आहे. टीम मध्ये तगडे लोकच नव्हते, मग काय करणार. येते मागणं. ते काही असो पण आम्ही जिंकलेलो आहे. येस ब्रो, चालेल, चला. कॉंग्रॅच्युलेशन तरी कर. कॉंग्रॅट्स स्नेहल. Make sense. आता आम्ही चेंज करतो बाय द वे आमचं गँग डेचं आउटफिट मध्ये. लेट्स गो. वरती जायचंय, खूप क्रेझी चाललंय. आता मी चालले. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही पण या वरती. अशा प्रकारे आम्ही ऑडी मध्ये आलो आहोत. काही दिसणार नाही तुम्हाला कारण काळोख आहे आणि तरी प्रोग्राम चाललाय CSI चा बाईट स्ट्रीम म्हणून. आणि मधुरा बोलते त्याच्यात नको कट करायला. ऑडिटोरियमचं सेशन झालेलं आहे आणि हा आमचा गँग डेचा फिट आहे. बाय द वे हा अर्धाच आहे, अर्धा ह्याच्यावरती असं येणार आहे, ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. आता आम्ही जरा एक लेक्चर अटेंड करून मग आमच्या गँग डेच्या फिट मध्ये ट्रान्सफॉर्म होतो. कल्चरल वीक टाइम. हे होतं आमचं गँग डेचं सरप्राईज. मी सकाळपासून सांगत होती. आम्ही भूत बनलोय. टाळ्या पण वाजल्या माझ्यासाठी. उभं कसं राहायचं? उभं माझ्यासारखं दिसत नाहीये असं राहा उभं असेल. मी काय केलं? बंद कर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे कल्चरल वीकचा तिसरा दिवस आणि आजच्या दिवसाचं नाव आहे प्रोटॅगनिस्ट म्हणजे कॅरेक्टर डे. आणि आज रात्री एक इव्हेंट पण आहे, तो पण मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर मी हा असाच येल्लो कलरचा ड्रेस घातलाय. आता मला माहित नाही बट मी पूनम माळ्याचं ट्राय केलं तर बघूया किती लोक गेस करतायत. चला भेटूया कॉलेजमध्ये. आत्ता जस्ट आमचा इव्हेंट संपला आणि भाई एवढे नाचलो इतकी मजा आली. आता सगळा एट्रियम खाली झाला आहे आणि ही उद्यासाठीची मीटिंग चालू आहे. उद्या आपला ट्रेडिशनल डे आहे, त्याच्यासाठी सर्वात जास्त एक्सायटेड आहे बिकॉज त्याच्यात ढोलताशा प्लस DJ असते आणि खूप मजा करतात. चला भेटूया उद्या. आज गुरुवार आहे आणि आज सुट्टी आहे रामनवमीची, त्यामुळे आज जरा चिल चालू आहे आमचं. आम्ही आता असे काम करत होतो आणि आमच्या आजीने मक्याची भाजी पाठवली होती, ती आता मी खाणार आहे. बाय द वे उद्या ट्रेडिशनल डे आहे आणि उद्या कल्चरल वीक संपतोय. तर हा पूर्ण व्लॉग मी एडिट करून जोपर्यंत टाकीन तोपर्यंत तुम्ही माझे युट्यूब शॉर्ट्स बघा, त्याच्यावरती मी डेली टाकते. तर स्टे ट्यून फॉर टुमॉरो. तर मला ना आता सडन आईस्क्रीम खायची इच्छा झाली आहे, तर मी आईस्क्रीम घ्यायला चालले. आता मी किती दिवसांनी आईस्क्रीम खाणार आहे. आमच्या मम्मीला मी विचारलं तर आमची मम्मी बोलते की आता जर मी तुला काय सांगितलं असतं आणायला तर तुला ऊन लागलं असतं, पण आता आईस्क्रीम खायचे मग कशी जाशील पटकन. मी आणले आहे आईस्क्रीम आणि ही छोटीशी ट्रीट मला, कारण मी एवढ्या उन्हात बाहेर गेली होती. आता आमच्या मम्मीला विचाराल ना मम्मी तुला पाहिजे का, तर मम्मी नको बोलेल, पण दिलं ना की खाणार. हो ग मम्मी घेते का, हे घे मम्मी. अरे कशाला आणायचे, त्या आणलीच तर खायलाच लागेल. दीदी ते बंद कर जरा. मी एवढे दिवस मी चांगले चांगले कपडे घालून तयार झाली, तर कारण की होते माझ्याकडे चांगले कपडे म्हणून तू घालू शकतेस. पण मग तू अप्रिशिएट नाही केलंस मला काही.
कारण ते सगळं मीच सांगितलेलं, तर मी स्वतःला कसं अप्रिशिएट काय तू सांगितलेलं? सगळंच जे तू केलंस इन जनरल तू सांगितलेलं सगळं. ऑब्व्हियसली. तुझा ड्रेस मी नसता ऑर्डर केला तर तू पूनम कशी बनली असतीस? ऑर्डर केलं मला विचारून आज गुरुवार आहे आणि आज रामनवमी पण आहे, तर आम्ही तिघांनी असं ठरवलं की आम्ही मोठ्या आवाजात रामरक्षा स्तोत्र पठण करू की डायरेक्ट तिकडे आवाज गेला पाहिजे. चला अयोध्येला आवाज गेला पाहिजे. तर सुरू करूया. तर सुरू करूया. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे कल्चरल वीकचा 4th डे, म्हणजेच ट्रेडिशनल डे. आज कल्चरल वीक संपतोय, पण ठीक आहे, ते संपणारच होतं, त्यासाठी दुःख मानून घ्यायची गरज नाहीये. ट्रेडिशनल डेचा आजचा जो प्रोग्राम आहे तो तसा 4 वाजल्यापासून चालू होणार आहे, पण त्याच्या आधी आपले लेक्चर्स आहेत ते पण करायचे आहेत. आमचं कॉलेज अजिबात कॉम्प्रोमाइज नाही करत बरं का. लेक्चर्स ठेवणार ते, पण इव्हेंट ना त्याच्यानंतर ठेवणार, म्हणजे आम्ही अभ्यास पण करायचा आणि आम्ही एन्जॉय पण करायचं. तर पहिले आपण लेक्चरसाठी जाऊया. आता ना 9:15 वाजलेत. 10 वाजताच्या लेक्चरसाठी आपल्याला जायचंय. तर भेटूया मग ट्रेडिशनल डेला. मी तुम्हाला तयारी दाखवीन काय काय कसं चालू आहे ते. आता सगळे काम करत असतील एटीएम मध्ये, ते पण मी नक्की दाखवीन. चला भेटूया कॉलेजमध्ये. आत्ता ना 10 वाजलेत आणि सगळे ऑलरेडी रेडी होऊन आलेत. मे बी यांचे लेक्चर्स नसतील किंवा ते लेक्चर्स बंक केले असतील, पण मी नंतर रेडी होणार आहे, कारण जे लोक लांब राहतात ते ऑलरेडी रेडी होऊन आलेत. तर आता माझे 3 लेक्चर्स आहेत, ते लेक्चर अटेंड करूया आणि घरी जाऊया. मी तयार झालेली आहे. मला कॉमेंट्समध्ये प्लीज सांगा मी कशी दिसते. आणि मी आत्ता चालली आहे कॉलेजला. बाय द वे मला आता गोविंदचा फोन आलेला, आम्हाला उरली रील शूट करायची आहे, तर त्यासाठी मी आता लवकरात लवकर जाते. मी ही मम्मीची पैठणी नेसली आहे आणि त्यावरती मोत्याची ज्वेलरी आणि हा असा काहीतरी लाल लाल थोबाडाला लावलं आहे. मी माहिती नाही लावला यार, शिट, बट सोडा, तुम्हाला आवाज येत असेल. मस्त वाटतंय. ट्रेडिशनल डे चालू आहे. सगळ्यांनी मस्त मस्त आउटफिट्स घातले आहेत. मी दाखवते तुम्हाला. सगळे आता फोटोज काढतात बाय द वे. आणि मला माझा एक सबस्क्रायबर भेटला, तो मला येऊन बोलला की तो माझे व्लॉग्स बघतो. थँक्यू. वेदांत येवले, वेदांत ओपी. टाक खरं टाका. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज शनिवार आहे आणि काल मला कॉलेजवर यायला उशीर झाला, त्याहून जास्त मी दमले होते, त्यामुळे मला एंडिंग शूट नाही करता आली. तर थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड. आणि अजून काही सजेशन्स असतील किंवा काही असेल तर मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच आपल्या ब्लॉगसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तो टाटा, बाय बाय.